भाव हाच मुख्य आहे. महाराज तर म्हणाले अरे मंत्र काय, ज्यांची लायकी नसते त्यांना मंत्र देतात. ज्यांच्याकडे भाव नाहीये, प्रेम नाहीये, ते उत्पन्न होण्यासाठी मंत्र, त्यांचं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी मंत्र आहे म्हणजे. हे काय मोठे पण नाही, मंत्र देणे मोठे पण नाही म्हणाले, मोठेपणाचं लक्षण नाहीये, हे कमीपणाचं लक्षण आहे. मग सांगायचे गोपींना कुठे मंत्र दिला होता? नाही दिला. पण त्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ झाल्या म्हणजे, भक्तांमध्ये अग्रणी गोप गोपाळ वृंदावनी. परंतु कलियुगाचा हा काळ असा आहे की मंत्र देऊन ठेवावा लागतो, हे तो त्याला कामी येतो, त्याची त्याची शुद्धी होते, म्हणजे त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते. पण ज्याचं प्रेम भक्ती आहे, जो नेहमी सद्गुरूंच्या जवळ आहे, त्याला मंत्राची सुद्धा आवश्यकता नाही म्हणा. काय तेव्हा उद्धवाचं उदाहरण आहे, अर्जुनाचं उदाहरण आहे. अर्जुनाला काही मंत्र वगैरे दिला नाही, पण अर्जुनाच्या रोमरोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येत असे, असं महाराज सांगितले. तो फक्त श्रीकृष्ण असंच म्हणायचा, पण ज्या भावाने म्हणायचा, भाव बळे आकडे एरवी नाकडे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे मोठेपणा नाही म्हणा. जो मंत्र दिलाय त्याचा भाव आणि त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, आणि सगळ्या अनुभव येतो आणि सगळे परमेश्वर स्वरूपात विलीन होतात. तेव्हा सांगतात की हे जे काही नाम आहे म्हणजे त्याचं सर्व सुखदायी आहे, आणि त्याचं अमृत फळ आहे. ते अमृत फळ त्याचे स्वाधीन करून घेतात. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. हे म्हणले, हे कोणाचा गौरव सांगितला, हा हे कोणाचं भाग्य सांगितलं की जे सद्गुरूंच्या बरोबर असतात नेहमी, त्यांचं भाग्य आहे म्हणले. तसं गोपी होत्या, उद्धव होता, त्यांचे भाग्य आहे म्हणले. ते सरळ त्या परमेश्वर स्वरूपात जातात म्हणजे, काही न करता, केवळ त्याच्या कृतज्ञतेमुळे, प्रेमामुळे. तेव्हा उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, या भाग्यवान पुरुषांच्या गोष्टी आहे म्हणाले, भाग्यवान भक्तांच्या गोष्टी. परंतु जे या जगात करंटे म्हणून जन्माला आले, करंटे, त्यांना म्हणले सद्गुरू काय आणि भक्ती काय, प्रेम काय, ज्ञान काय, याचं काहीच म्हणाले त्यांना हे नाही. ते अनेक ठिकाणी जातात, अनेक काय काय करतात, त्यांना करंटे असं. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, अद्वय वाटा ते जाणत नाहीत. केवळ देहाने त्यांनी मानव जन्म धारण केलेला आहे, बस. देहानी म्हणून ते मानव आहे, पण त्यांचं आचरण मात्र पशुसारखं आहे. ते पशुसारखे वागत असतात, कुत्र्यासारख्या लोकांवर भुंकत असतात, चावत असतात, मांजरासारखी चोरी करत असतात, पशुसारखे ते वागत असतात. तेव्हा म्हणले त्यांना या भगवान विष्णूच्या रामकृष्ण अवतारांचं आणि सत्पुरुष आणि सद्गुरु अवताराचं महात्म्य कसं कळणार म्हणले, त्यांना नाही कळू शकत की संत सत्पुरुष आणि सद्गुरु हे त्या भगवान विष्णूचे अवतार आहेत. हे असं महात्म्य त्यांना कळू शकत नाही, तेवढी त्यांची पात्रताच नाही. त्यांना मनुष्य देत, सद्गुरु सुद्धा मनुष्य आहे असं वाटत, आणि सद्गुरु मनुष्य आहे असं ज्याला वाटतं, तिथे म्हणलं सगळं संपलं. तिथे महात्म्य, सद्गुरूचं महात्म्य नाही, त्याला अनुभव येऊ शकत नाही. म्हणून ह्या तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद, सद्गुरु हे ईश्वर आहे असं अशा विस्मृतीचा अपवादही नाही. म्हणून गोपींचं महात्म्य काय सांगितलं, गोपी एवढ्या महान का झाल्या, त्यांना मंत्र दिला नाही पण त्या महान का झाल्या, एवढा सर्वश्रेष्ठ भक्त का झाल्या, त्याचं नारद ऋषी सांगतात, त्याचं गुह्य सांगतात. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद. श्रीकृष्ण हा देव आहे, हा मनुष्य नाहीये, तर देव आहे, मनुष्य रूपात हा देव आहे. हे त्याचं महात्म्य, या महात्म्याचं त्यांना कधीच विस्मरण झालं नाही, कधीच झोपेत सुद्धा विस्मरण झालं नाही. आणि श्रीकृष्ण हाच देव आहे,
असं दृढ त्यांच्या ठिकाणी हे होतं. तसं सद्गुरू हेच ईश्वर आहेत असं दृढ जेव्हा त्याच्या ठिकाणी होतं, त्याचं महात्म्य, त्याचं विस्मृती होतच नाही, नाही तर लगेच विस्मृती होतो. मग तुम्ही असं म्हणता, मग आम्ही असं म्हणतो, अरे हे काय तुला विस्मृती झाली म्हणजे आता. सद्गुरू म्हणता आता तुला विस्मृती झाली, आता तुला मी मनुष्य दिसायला लागलो आणि मनुष्याच्या ठिकाणी जे दोष असतात ते दोष दिसायला लागले. तेव्हा म्हणले त्याला करंट असं म्हणतात, त्याची तेवढी पात्रताच नाही म्हणली, त्या महात्म्याची गोडी त्याला लागत नाही, सद्गुरूंच्या ईश्वरत्वाची गोडी, ईश्वरी महात्म्याची गोडी त्याला लागत नाही. मग तो रामकृष्णी पैठा कैसा होय, मग तो रामकृष्णामध्ये पैठा, पैठा हा शब्द फारच चांगला आहे म्हणाल, फारच सखोल आहे. पैठा, रामकृष्णी पैठा कैसा होय, रामकृष्णामध्ये म्हणजे काय, राम म्हणजे प्रेम आणि कृष्ण म्हणजे आकर्षण. कृष्ण म्हणजे आकर्षण करून घेणार आहे, आपल्या सगळ्या वृत्तीच्या संसारात धावतात. मनुष्याच्या सगळ्या वृत्तीच्या संसारात धावत असतात. कृष्ण काय करतो, सद्गुरू कृष्ण रूपाने काय करतात, त्याच्या वृत्ती आधी आकर्षित करून घेतात आपल्याकडे, म्हणजे त्याचा संसार बंद झाला. केवढी कृपा आहे हो, आपोआप त्याचं, तो जे करू शकणार नाही जन्मजन्म किती योग केले आणि किती याग केले तरी त्याच्या वृत्ती एकत्र होणार नाही, त्याचं मन एकाग्र होणार नाही. सद्गुरू लगेच आपल्याकडे त्याच्या वृत्ती आकर्षून घेतात त्याला, म्हणजे कृष्ण, सद्गुरूंच्या ठिकाणी असलेले कृष्ण. आणि राम म्हणजे प्रेम, सद्गुरू प्रेम करतात आणि सद्गुरू त्या प्रेमाने सद्गुरूंच्यावर प्रेम निर्माण होतं. तेव्हा सद्गुरूंचं प्रेम आणि आनंद, कृष्ण म्हणजे आनंद, आकर्षण आणि आनंद. तेव्हा रामकृष्णी पैठा कैसा होय, राम म्हणजे प्रेम, कृष्ण म्हणजे आकर्षण आणि आनंद, या भावामध्ये तो पैठा म्हणजे तो नेहमी राहणे, नित्य निरंतर बुडून राहणे, त्याच्यात सद्गुरूंच्या प्रेम भक्तीमध्ये नित्य निरंतर बुडून राहणे, याला रामकृष्णी पैठा असं म्हणतात. बघा अनुभव कसा आहे. आणि म्हणून आहे ना, काय हरिपाठाच्या अभंग लोक म्हणतात एकदम सोपे आहे, वाटतात सोपे. रामकृष्णी पैठा, राम आणि कृष्ण माहिती आहे कैसा, पण रामकृष्णी पैठा कैसा होईल, ज्याचा अनुभव काय, तर सद्गुरूंचं प्रेम आणि आनंद, सद्गुरूंच्या प्रेमाने आकर्षित होऊन त्यांचं प्रेम आणि त्यांचा आनंद, यातच तो नेहमी डुंबून राहायला पाहिजे, याचाच त्याला नेहमी छंद लागला पाहिजे. म्हणून आम्ही ते गझल केली होती हिंदीमध्ये, समझने वाले को इशारा काफी नहीं होता, पूरा ही चलने वाले को सहारा काफी नहीं होता. शेवटच्या चरणामध्ये आम्ही लिहिलं होतं, तुम्हारे प्रेम की धारा, म्हणजे सद्गुरूंच्या प्रेमाची धारा वाहत आहे म्हणते, त्याची सरिता झाली. तुम्हारे प्रेम की धारा बन गई भाव की सरिता, तुम्हारे प्रेम की धारा बन गई भाव की सरिता, भावाची सरिता झाली. म्हणजे तुमचं जे प्रेम आम्ही घेतलं त्याची जी धारा, प्रेमधारा ती निरंतर असते, म्हणून तिला राधा असं म्हणतात, उलट झाली राधा. बन गई भाव की सरिता, तुम्हारे प्रेम की धारा बन गई भाव की सरिता, डूबने दो हमें हमको, डूबने दो हमें हमको, किनारा काफी नहीं होता, डूबने दो हमें हमको, किनारा काफी नहीं होता. आम्हाला किनाऱ्यावर राहायचं नाही आहे म्हणा, किनाऱ्यावर राहायचं आमचं समाधान नाही होतं. दुरून बघायचं, सद्गुरू काय करतात दुरून बघायचं नाही, त्यांच्या प्रेम भक्ती आनंदाच्या सागरामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये प्रेम भक्ती आनंद जो निर्माण होतो,
त्याच्यात बुडून राहायचंय म्हणले, त्याच्यात दुःखी घ्यायची आहे, बुडी घ्यायची आहे. आणि हा बुडी नेहमी बुडी घेण्याचा छंद पाहिजे म्हणा. काय तेव्हा त्याला रामकृष्णी पैठा कैसा होय असं. तर रामकृष्णामध्ये पैठा कसा होणार, तर त्यांच्या प्रेम भक्ती आकर्षण ज्ञान याच्यामध्ये नेहमी डुबकी लावून राहायचं. डूबने दो हमें हमको किनारा काफी नहीं होता. आम्हाला किनाऱ्यावर नाही राहायचं. तर कबीराचं एक दोहा आहे अशाच प्रकारे. ते काय म्हणतात बघा, त्यांचा अनुभव आमचा अनुभव कसा सारखा आहे. कबीर काय, भक्तांचा अनुभव सारखाच असतो. कबीर म्हणतात, जिन खोजे तिन पाईया गहरे पाणी पैठ. बघा पैठा शब्द इथे आला. आणि आमच्या या डूबने दो, डुबणं म्हणजे पैठा. जिन खोजा तिन पाईया गहरे पाणी पैठ. ज्याने त्या शोध घेतला, सद्गुरूंचा शोध घेतला, आधी तळमळ लागली, सद्गुरूंचा शोध घेतला आहे. जिन खोजा, खोज केली म्हणजे त्याचं संशोधन केलं, त्याचा शोध घेतला. जिन खोजा तिन पाईया. आणि जो खोज करतो त्याला मिळतच म्हणा. आणि जो असं कधीतरी आपल्याला असा येऊन मिळाला त्याला नाही मिळत. दिसला आपला सद्गुरू आहे आला, पण त्याला सुद्धा जर गोडी लागली आणि तो जर तळमळ लागली तर तोही शोध घेईल म्हणाल. जिन खोजा तिन पाईया. आजपर्यंत इतिहास आहे म्हणले, ज्यांनी त्या सद्गुरूंच्या ठिकाणी परमात्म्याचा शोध घेतला त्यांना परमेश्वर तिथे मिळाला म्हणाल. जिन खोजा तिन पाईया. पण कसं, गहरे पाणी पैठ. म्हणजे सद्गुरूंच्या पाणी म्हणजे इथे काय, तर सद्गुरूंच्या प्रेम भक्ती ज्ञान कार्य या नदीमध्ये त्याने एकदम तळाशी जाऊन बुडाशी जाऊन जो बसला शांतपणे आनंद घेत, गहरे पाणी पैठ असं म्हणतात, त्याला तो प्राप्त झालं. पण म्हणजे जो करंट आहे म्हणाले. मग कबीर काय म्हणतात, मै बपुरा बुडन डरा. मी बिचारा. ते आपल्यावर घेतात. मै बपुरा बुडन डरा. मी बिचारा बुडून जाईल म्हणून म्हणले घाबरलो. मै बपुरा बुडन डरा. आता याच्यात पडलं तर म्हणजे संसाराचं आपलं काय होईल. आपल्याला तर संसारात, त्याला संसारच प्रिय आहे. सद्गुरूंच्या कार्यामध्ये हे करायचं ते करायचं, असं करायचं तसं करायचं. याच्यात जर आपण आपल्या संसाराचं काय होईल, तो घाबरला म्हणतो. तो किनाऱ्यावरच राहिला. संसार म्हणजे किनारा. तो किनारा राहिला. मै बपुरा बुडन डरा रहा किनारे बैठ. तो पैठ नाही राहिला, तो बैठ राहिला, तो बसून राहिला. जिन खोजा तिन पाईया. ज्याने त्याचा शोध घेतला त्याला तो मिळाला. सद्गुरूंच्या ठिकाणी तो परमेश्वर मिळाला. आणि नंतर आपल्या हृदयातच त्यांनी तो प्राप्त करून घेतला. सद्गुरूंच्या ठिकाणी मिळाला की हृदयात प्रकट झाला. जिन खोजा तिन पाईया गहरे पाणी पैठ. आणि म्हणून रामकृष्णी पैठा कैसा होय. बघा पैठा आणि पैठ इथे ते रहस्य आहे म्हणा. गहरे पाणी पैठ. मै बपुरा बुडन डरा. आणि मी बिचारा, काय संसारात बिचारा एवढा झाला, तो तिथे घाबरायला लागला. म्हणजे कसं त्या पाण्यात जायचं. मै बपुरा बुडन डरा रहा किनारे बैठ. म्हणून किनारा, त्या भक्तिरूपी नदीच्या, प्रेम भक्तिरूपी नदीच्या किनाऱ्यावर बसून राहिला. किनारा म्हणजे काय, किनारा म्हणजे संसार. संसार हा नदीचा किनारा आहे. किनाऱ्यावर लोक बसले असतात, भेळपुरी खात राहतात, संसाराची भेळपुरी खात राहतात. असा जो परमेश्वराच्या प्रेम भक्तीच्या सरितेत, सद्गुरूंच्या कार्यरूपी प्रेम भक्ती आनंद या सरितेमध्ये खोल बुडायला घाबरतो, त्याला म्हणले श्रीच्या एकमेव स्वरूपाचा हा अमोल ठेवा.
प्राप्त होऊ शकत नाही म्हणाले. जो बुडायला घाबरतो, घाबरून घाबरून सद्गुरूंच्या कार्यात जो येतो, त्याला म्हणले श्रीहरीच्या एकमेव स्वरूपाचा अमोल ठेवा, ठेवा अमोल ऐसा, अवसेत हरवलेला, उदरात घनतमाच्या लपवून ठेवलेला, पुनवेस आज, पुनवेस आज प्रेमी, उदयास तोच आला, नवमंडपात शोभे हा चंद्र पौर्णिमेला. त्याची पौर्णिमा झाली म्हणाले. तो अमोल ठेवा त्याला प्राप्त झाला. पण जो बुडाला त्याला, आणि जो बुडाला घाबरला, संसारात राहिला, त्याला हा अमोल स्वरूपाचा अमोल ठेवा प्राप्त झाला नाही म्हणा. आणि म्हणून इथे बुडायचं आहे म्हणजे बुडायला घाबरायचं नाही. मग संसाराचं काय होईल, याचं काय होईल, तसं काय होईल, मग असं कसं तुम्ही संसारात राहा, मग संसाराचं काय होईल, म्हणजे याचं काय होईल, त्याचं काय होईल. अरे तू घाबरतोय ना, तू आव आणतोय मोठा, मी घाबरत नाही. सद्गुरूंच्या बरोबर, सद्गुरूंच्या समोर तू मोठा दीपपणे उभा राहिला, आव आणला बरोबर, पण तुझ्यासारखा घाबरट कोणी नाही. कारण तू या प्रेम भक्ती गंगेत उडी मारायला घाबरतोय. हे उडी मारून बघ म्हणले. जिन खोया तिन पाइया गहरे पानी पैठ, मैं बपुरा, तू बपुरा आहे म्हणले बिचारा, मैं बपुरा बुडंडरा रहा किनारे बैठ. असं नाही घडलं पाहिजे. म्हणून सांगतात द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी, त्या कैचे कीर्तन घडे नामी. असं कीर्तन घडायला पाहिजे. ते सांगतात सद्गुरू, अरे कीर्तन कर, उभा राहा, सद्गुरूंचं महात्म्य सांग, कीर्तन कर. पण त्याला म्हणले आधी झाडतात त्याला. त्याच्या ठिकाणी जे द्वैत आहे म्हणलं, त्या द्वैताला झाडून कर, झाडू घेतात आणि त्याला झाडतात चांगलं सद्गुरू. आपण म्हणतो मी त्याला एवढं झाडलं चांगलं. कारण काय झाडतात का, तर तो स्वच्छ झाला पाहिजे म्हणून झाडतात. म्हणजे त्याच्याबद्दल काही राग आहे म्हणून नाही म्हणत. कारण द्वैत याचं जर याला झाडलं नाही तर याच्यातलं द्वैत जाणार नाही म्हणा. हे द्वैत असंच राहील. म्हणून सद्गुरू झाडू घेऊन द्वैताची झाडणी करतात, झाडतात. कारण काय याच्या अंतःकरणात अज्ञान ठासून भरलेलं आहे, संसार ठासून भरलेला आहे याच्यात. आणि मग झाडू घेऊनच त्याला फटाफट मारावं लागतं. मग ते अज्ञान बाहेर पडतो, मग त्याला आनंद होतो. वा वा वा. जे भक्त असतात त्यांना आनंद होतो, आणि जे भक्त नसतात त्यांना राग येतो. हाच फरक आहे म्हणा. आम्ही अविनाशला त्याची थोडस झाडल्यासारखं केलं. झाडल्यावर त्याला आनंद झाला. आम्हाला आश्चर्य वाटलं, रे याला आपण झाडलं, त्याला आनंद झाला. अरे शाबास शाबास अविनाश, शाबास. तरी जास्त नाही झालं, थोडंसंच झाडलं म्हटलं, तरी तुला आनंद झाला, शाबाश. हे बरोबर आहे. अज्ञान गेल्याचा, अज्ञान झडून पडल्याचा जो आनंद आहे, याला हे म्हणतात द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. आणि ज्याला झाडणी नको आहे त्याला सद्गुरू म्हणतात ठीक आहे, राहू दे, तुझं अज्ञान तसंच राहू दे म्हणाला. मग ते अज्ञान तसंच राहतात. थोडस झाडलं तर तो एकदम निघून जातो. एवढा तो वैतागतो, एवढा वैतागतो. सद्गुरूनच काय काय म्हणतो, सद्गुरूनच काय काय म्हणतो, तोही झाडायला लागतो, तोही आपलं ज्ञान झाडायला लागतो. म्हणजे अविनाश सारखा एखादा भक्त असतो, तो म्हणलं सद्गुरू तुम्ही फार आम्हाला झाडलं, ते बरं केलं म्हणा. काय झाडलं नसतं तर आमचं अज्ञान गेलं नसतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद, वा वा, सद्गुरू नाही ते आमचं अज्ञान गेलंच नसतं, द्वैत आमचं गेलंच नसतं. मग आम्हाला तुम्ही जे
मंत्र दिलाय, त्या नामाचं कीर्तन कसं घडलं असतं ना. कीर्तन घडायचं तर द्वैताची झाडणी झाली पाहिजे. म्हणजे हे अज्ञान ठासून भरलेलं आहे जीवाच्या ठिकाणी अंतःकरणात. आणि या संसाराची प्रचंड आसक्ती आहे संसाराची. आणि वासना आहे याच्यात, हे घडावं ते घडावं, हे घडू नये ते घडू नये, दुःख येऊ नये, संकट येऊ नये, आपलं सगळं चांगलंच झालं पाहिजे, मग आम्ही सगळ्यांचं चांगलं करतो म्हणून आमचं चांगलंच होतं, असे काही लोक आपलं ज्ञान लावून टाकतात. नाही, मग आम्हाला ज्ञान सांगतात लोक, नाही आम्ही सगळ्यात कोणाचं वाईट केलं नाही कधी. अरे हे ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे. तुझे बोलते ना, आम्ही कोणाचं कधी वाईट केलं नाही. पहिला शब्द तो आम्ही वापरला ना, ते अहंकार दर्शक शब्द आहे. आम्ही कोणाचं काही वाईट केलं नाही, मग आमचं परमेश्वर वाईट करणार नाही, आमचं नेहमी चांगलं चांगलं होईल. अरे असं काही नाही म्हणाले. खरा भक्त तो असतो की जो चांगला हो, वाईट हो, अनुकूल हो, प्रतिकूल हो, काय सुख हो, दुःख हो, याच्यात जो सम राहतो, सद्गुरूंच्या ज्ञानाने आणि प्रेमाने तो सम राहतो. आणि ज्याच्या ठिकाणी या संसाराची वासना आहे, संसार खराब म्हणून चाललेला आहे, त्याच्या ठिकाणी हे द्वंद्व जेव्हा येतात, सुख दुःख जेव्हा येतात, कधी सुख येतं कधी दुःख येतं, कधी अनुकूल परिस्थिती असते कधी प्रतिकूल परिस्थिती असते, कधी राग येतो कधी द्वेष येतो, असं हे जे द्वंद्व आहे म्हणले या संसारात, हे द्वंद्व त्याचं चाललेलं असतं. हे द्वैत आहे म्हणजे याची झाडणी करायला पाहिजे. आणि दुःख आलं, सद्गुरू दुःख आलं दुःख आलं दुःख आलं, सद्गुरू म्हणले मग दुःखात असं सुखाकडे बघ, सुख किती आलंय तुझ्याकडे, ते बघितलंच नाही तू. त्याच्याकडे जर तू आता म्हणतोय दुःख आलं दुःख आलं, दुःखाकडे बघतोय एवढा निराश होतोय, तू जरा असं कर, तुझ्याकडे सुख काय काय आहे ते बघ. काय तुझ्याकडे सगळे कुटुंबीय आहेत तुला मदत करायला, नातेवाईक आहे, तुझे 2-2, 3-3 फ्लॅट आहे, तुझी गाडी आहे, तुझी नोकरी आहे, तुला पगार आहे, तुझ्या पत्नीला पगार आहे, मुलाला आहे, मुलीला आहे, सगळ्यांना, सगळ्या किती अनुकूल हवा याच्यात. जर खरा भक्त असतो काय म्हणतो, अरे हो काय मला पैसा मिळतो, माझ्या पत्नीलाही पैसा मिळतो, माझा बिझनेसही आहे त्याच्यातूनही पैसा मिळतो, माझा 1 फ्लॅट आहे, 2 फ्लॅट आहे, 3 फ्लॅट आहे, त्याच्यातूनही मला मिळतो. वा वा वा, काय खायला प्यायला सगळं सगळं काय व्यवस्थित काय. आणि सद्गुरू आहेत, सद्गुरूंचं प्रवचन होतं, त्याचा मला आनंद होतो, त्याचा कितीतरी आनंद आहे. जर त्याचा आनंद झाला तर कुठलं दुःख तुम्हाला येऊ शकत नाही. म्हणलं सद्गुरूंच्या प्रवचनाचा, त्यांचा प्रेमाचा आनंद जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा म्हणले कसलं दुःख आणि कसलं काय. वन हू लुक्स ऍट द ब्राईट साइड ऑफ द थिंग्स इथे ऑप्टिमिस्ट, इथे ऑप्टिमिस्टच राहायला पाहिजे. एक म्हणजे असं आहे की म्हणलं म्हणतो ग्लास अर्धा भरलेला आहे आणि दुसऱ्याला विचारला नाही हो हा ग्लास अर्धाच, आम्ही आमच्या मंडळीने म्हणतो तिचं नेहमी हे पाणी आण म्हणलं तर ग्लास न एकदम अर्धाच अर्धाच भरून देणार. हे पाण्याची काही एवढी टंचाई नाही, अर्धाच. आम्ही म्हणलं हे काय ग्लास अर्धा भरलाय, अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. म्हटलं अर्धा भरलेला आहे ग्लास. तो संपवा, तो रिकामा करा, मग दुसरं देतो. तेव्हा जो असं म्हणतो वन हू लुक्स ऍट द ब्राईट साइड ऑफ द थिंग्स, आपल्याकडे ब्राईट काय काय आहे काय ते तो विसरून जातो. आणि जे दुःख आहे डार्क साइड, वन हू लुक्स ऍट द डार्क साइड ऑफ द थिंग्स काय इज अ पेसिमिस्ट, तो निराशावादी आहे. म्हणा आपण नेहमी आशावादी नाही आहे, आशावादी सुद्धा त्याला नाही म्हणून पॉझिटिव्ह, त्याचा सकारात्मक तो असतो म्हणा. तेव्हा द्वैत, नकारात्मकता काय ते द्वैतामुळे येते, आणि सकारात्मकता कशामुळे येते तर सद्गुरूंच्या प्रेम भक्तीमुळे, त्या भक्ती मार्गामुळे सकारात्मकता येते. तेव्हा ज्याची अशी नकारात्मकता दिसते सद्गुरूंना, तिथे ते द्वैताची झाडणी करतात. सुख दुःख अनुकूल प्रतिकूल अशा झोके तो घेत असतो ना, असा तो डोलत असतो, दोलायमान त्याची अवस्था होत असते, असं द्वंद्व तो भोगत असतो. परंतु जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा त्यांचं प्रेम भक्ती ज्ञान याच्यात तो स्थिर होतो.
गहरे पाणी पैठ असा जेव्हा होतो, तेव्हा या अज्ञानापासून निर्माण झालेले द्वंद्व नाहीच होत. त्याचा द्वंद्व नाहीच होतो. आणि मग हे द्वंद्व नाहीच झाल्यावर त्याचा संसार भाव नाहीच होत, त्याचं दुःख नाहीच होत. आणि सद्गुरूंना शरण जाण्याची त्याला वासनाच घडली नाही. त्याला श्रीहरीचे मधुर नाम कसं प्राप्त होईल म्हणाले. त्या कैसे कीर्तन घडे नामी, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. त्या कैसे कीर्तन घडे नामी, द्वैताची आधी झाडणी झाली, सद्गुरूला शरण गेलत नाही तर झाडणी कशी होणार. आणि झाडणी झाली नाही द्वैताची तर सुख दुःखादी द्वैताची अनुकूल प्रतिकूल. तर श्रीहरीचं मधुर नाम कसं प्राप्त होईल बाबा. द्वैत पूर्ण गेल्याशिवाय सद्गुरू हे नाम कसं देणार. हे मधुर नाम द्वैत गेल्यानंतर प्राप्त होत. आणि ते नाम प्राप्त झाल्यानंतर त्याचं कीर्तन सुरू होतं म्हणा, त्याचं कीर्तन सुरू होतं. मग त्याला दुसरं काही राहत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ज्ञानदेव काय म्हणतात, हे जे ध्यान आहे म्हणले, हे तुम्हाला वाटेल योगी लोक ध्यान लावतात आणि काय लोक मेडिटेशन करतात, कोणी चंद्रावर, कोणी सूर्यावर, कोणी पर्वतावर, कोणी बिंदूवर, कशा कशावर, कोणी मस्तकावर, कोणी भुयांच्या मध्ये, कोणी चक्रावर, कशावर कशावर ध्यान करतात म्हणाले. तसं हे ध्यान नाहीये. हे ध्यान वेगळं आहे आणि हे सर्वश्रेष्ठ ध्यान आहे. काय तुमच्या मला काय ध्यान वगैरे नाही सांगत का, मेडिटेशन वगैरे. अरे आमचं ध्यान एवढं श्रेष्ठ आहे म्हणाल की वेगळं काही ध्यान सांगावं लागत नाही. सद्गुरू आहे म्हणजे सगळं ध्यान चालू आहे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ध्यान सगुण आहे म्हणा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. हे सगुण ध्यान आहे. तसं सद्गुरूंचं ध्यान हे सगुण आहे म्हणा. काय सगुण निर्गुणा गुणातीता ज्ञान दीप आरती अवधूता. हे सद्गुरूंचं सगुण ध्यान. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. हे कुठे असतं, हृदयात भक्त आपल्या सद्गुरूंची मूर्ती त्याचं बिंब ठेवतात, ती मूर्ती हृदयात ठेवतात आणि त्याचं ध्यान करतात. त्या मंत्राने त्या सद्गुरूंचं ध्यान करतात. हे सर्वश्रेष्ठ ध्यान आहे. याला सगुण ध्यान असं म्हणतात. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. आणि नामपाठ हे प्रपंचाचं मौन साधता आलं पाहिजे, तर तो त्याला नामपाठ असं म्हणतात. तेव्हा म्हणे भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप हे अतर्क्य आहे. निर्गुण निराकाराचं ज्ञान नाही होत, ध्यान नाही होऊ शकत. कुणी म्हणतात निर्गुण निराकार आत्मा आहे त्याचं ध्यान करावं, मग असं लाईट काहीतरी ठेवतात. हा आत्मा असा असतो तेजस्वी, त्याचं ध्यान करा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, सगुण हे ध्यान. कारण भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपे अतर्क्य आहे. म्हणजे तर तो ध्यान करणार म्हणजे काहीतरी तर्क लढवणार की आत्मा असा आहे. अरे याला आकारच नाही, याला गुण नाही, आकार नाही, काहीच नाही. त्याचा तर्क काय करणार तू. आणि त्याचं ध्यान कर. तर्क केल्याशिवाय काहीतरी रूप असल्याशिवाय ध्यान कसं कर. आणि स्वरूप तर हे अतर्क्य आहे आणि ते बुद्धीच्या तर्काने जाणता येत नाही म्हणा. न तत्र बुद्धिर्गच्छति, न तत्र मनोगच्छति, न तत्र बुद्धिर्गच्छति. त्या स्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी काय करावं म्हणाले, तर सद्गुरूला शरण जाऊन त्यांची भक्ती घडली पाहिजे. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती घडली पाहिजे. आणि त्यांच्या भक्तीने आणि त्यांच्याच रूपाचं सगुण ध्यान जेव्हा हृदयात घडतं आणि त्या सगुण ध्यानानेच त्या निर्गुण परमात्मा स्वरूपाचा अनुभव येतो.
अनुभव हा निर्गुण आहे, ध्यान हे सगुण आहे. आणि श्रीहरीचं गोड नाम हाच म्हणलेल्या सद्गुरू श्री सद्गुरूचा महाप्रसाद होय. शेवटी सद्गुरू प्रसन्न होतात शेवटी, आणि म्हणाले तो जेव्हा डुबकी मारतो आणि तिथे बसतो तिथे रमायला लागतो, हे असं तेव्हा दीर्घकाळ जेव्हा तो डुबकी मारून राहतो तेव्हा म्हणले सद्गुरू त्याला वर बोलावतात आणि त्याला हा श्रीहरीचा गोड नामाचा प्रसाद देतात, गुरु मंत्राचा प्रसाद देतात. काय उपासना मंत्राचा प्रसाद देतात, गुरुमंत्राचा प्रसाद देतात, हरी नामाचा प्रसाद देतात. हा महाप्रसाद आहे. आणि या महाप्रसादाची सदैव गोडी लागली, परत हा मिळून नुसतं चालत नाही म्हणजे, त्याची सदैव गोडी लागली पाहिजे. गुरुमंत्र दिलाय पण त्याची सदैव गोडी लागली पाहिजे, आणि या गोडीने तो गायला गेला पाहिजे मला. तर या मुखाने म्हणाले श्रीहरीच्या नामाशिवाय आणि त्याच्या सगुण चरित्र लीलांशिवाय दुसरं काही बोललेच जाऊ शकत नाही. मग सद्गुरू असं म्हणाले, सद्गुरूने हे केलं, सद्गुरूने ते केलं, असंच त्यांच्या चरित्र लीलाच बोलल्या जातील आणि नामाचा जप केला जाईल. हे दोनच चालू आहे म्हणा. हरी नाम जप, हरी नाम रस प्रेम कथामृत. एकीकडे हरिनामाचा जप, एकीकडे प्रेम कथामृत. हे सारखं असं चाललं तर मग काय होतं, तर मौन होतो मनुष्य, मौनात जातो, ध्यानातून मौनात जातो. ध्यानानंतर काय होतं, ज्ञान होतं, ज्ञानानंतर ध्यान होतं, आणि ध्यान करता करता मौन होतो. बघ ध्यान होता 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 काय होतं, मनुष्य तो फक्त मौनात जातो, त्याला मौन प्राप्त, प्रपंचाबद्दल मौन प्राप्त. मी त्याला आता संसाराबद्दल बोलणं आवडत नाही. कोणी संसाराबद्दल जास्त बोलायला ठीक आहे, आपण आता सद्गुरूंनी काय सांगितलं याच्याबद्दल बोलू. सद्गुरूंनी जे सांगितलं, काय हरिपाठाच्या अभंगात काय सांगितलं, गीतेमध्ये काय विषय सांगितलं, हे आपण बोलूया. प्रपंचाबद्दलचं मौन होत, ध्यानानंतर मौन ही अवस्था आहे. नुसतं न बोलणं हे मौन नाही, ध्यानात येणार मौन हे खरं आहे. आणि त्या मौनामध्ये प्रपंचाचा वीट, प्रपंच तिथे अजिबात चालत नाही म्हणा, प्रपंचाचा स्पर्श सुद्धा होत नाही त्या मौनामध्ये. संसारातील गोष्टीचा बीट येऊन साहजिक त्या बोलल्या जातात, आणि त्याच्याबद्दल संकल्प विकल्प होत नाही, मन बंद पडतं, मन उन्मन होतं, उन्मनी अवस्था. मौन म्हणजे काय, उन्मनी अवस्था आहे. तिथे संसाराबद्दलचे विचार येतच नाही, संसाराबद्दल संकल्प विकल्प येतच नाही. संकल्प विकल्प करायचे नाही, संसाराचा विचार करायचा नाही, असं काय नाहीच नाही, ते येतच नाहीत. ते अशी अवस्था आली, प्रपंचाबद्दल मौन झालं, ध्यानातून मौनाची अवस्था आली की म्हणले सर्व संसार वृक्ष निर्मूल होऊन जातो. संकल्प हेच तर संसाराचं मूळ आहे, संसाराचे विचार हेच तर मनात येतात, तेच तर मूळ आहे म्हणले. आणि ते मूळ आलं की त्याच्याप्रमाणे तो संसार वाढत जातो, संसार वृक्ष वाढत जातो. आपण दत्त अवतार महात्म्यामध्ये पण बघितलं परवा, दत्त इंग्लिश, की हा संसार वृक्षच तर उभा आहे म्हणले, मुक्तीच्या मार्गामध्ये हा संसार वृक्षच उभा आहे. असा हा संसार वृक्ष निर्मूल झाला पाहिजे. मग तो कसा होईल, जप, सद्गुरूंनी दिलेल्या या मंत्राचा जप, त्यांनी ध्यान, ध्यानाने ज्ञान, ज्ञानाने ध्यान, आणि असं करता करता मौन, ध्यानातून मौनात गेला, आणि मौनात गेल्यानंतर मग एकदम सुरक्षित झाला. मग संसाराचा विचार त्याच्याकडे येतच नाही, करायचा नाही वगैरे नाही, येतच नाही. आणि संसाराचा मूळ जो संकल्प आहे म्हणले, विचार, तो मूळच तिथे खुंटलं म्हणा, आणि साहजिकच सहजच संसार वृक्ष जिथल्या तिथे म्हणले धामकण कोसळला, आणि जिथे तिथे निर्मूळ होऊन राहिला. असा हा अनुभव हरिपाठाचा या अभंगात
ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान. तेव्हा एवढं सांगून आज पूर्ण करूया. श्री गुरुदेव दत्त.